सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान. त्यांची कुत्री गाडी दिंडतात कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासरीशी बोलत नाही, टॉमीशी गप्पा, कुत्र्याशी बोलत. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो बाबा द्यायचा फुल टाइम पास होतो. येडे नाही काय नाही याला वाटतं आम्ही पांढरी केस काळी केली म्हणजे सुधारलो, मी सकाळून निंडायला लागलो म्हणजे आम्हाला बुद्धी आली, आम्ही कुठे घालून जेवतो म्हणजे लई शहाणे. आमच्या बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, पोरींनी पोरांचे कपडे घालून मुंबईला हिंडायचं, इंग्रजी वाक्य बोलायचं आणि चपातीला पोळी म्हणायचं म्हणजे सुधारलं जग. तो तर गेला पायजामा आला, पायजामा गेला, जीर आली, जनगिरी बरमुडा आली, हळूहळू लोक मोकळी होत आली. सोमवार म्हणायचं नाही, कधी एखादं जायचं नाही, कधी देवाच्या नीट पाया पडायचं नाही, पायात बुटं घालून जेवायचं, सॉक्सचा असा घाण वास. त्यांनी स्वतःला विद्वान समजायचं. आणि अशा येड्यांची संख्या समाजात जास्त झाली. आपली चेटी नाही, काही ना 6,000चा मोबाईल आहे, चेन उघडी नातू नाही मोकळं काही रेंज मध्ये कधीच कवरे शकत. आणि या येड्यांची संख्या वाढ मारण्याचं प्रमाण तयार झाले. आमच्या लोक पुराणी नाश केला यांच्या काय लागलं मला हे येडे नाही धड. फक्त थोडीशी पांढरी केस काळी करायची, गाडी असली शेकारायच्या, पोरीने पोरांचे कपडे घालायचे, बायकांनी चपड्या घालून चपात्या करायच्या, आईला मम्मी म्हणायचं, बापाला पापा म्हणायचं, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायची, बायको घरी करायची ना हायवेला करायचे असतं, हायवेला करायचे असतं खायचं, बायको घरी करायची करायचं ना. बायको कशी पाहिजे स्मार्ट दिसत आहे. बायको घरी करतो गाडी जास्त खातो, मग तुला तर घडीच लागतो. तो कधी त्याला असा वाटतो त्याचा शिमूड पडला तरी हवं लिंबू फुल अशी नाही. आई केलं ना, बाप केला नाही, धर्म केला नाही, काही नाही, फक्त आलेच जन्माला येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लेकिन त्याला सासरवाडीला त्रास, याला कावड्याला त्रास. आता उघडी डोळे तरी आध्यात्मिक खरे, मातेची या खोले तर आला याच्या काय लागलं. आणि कमी बुद्धीची माणसं धर्माला बाधक आचरण केल्याशिवाय राहत नाही. काय म्हणजे याला धर्म तर कळत नाही, पण ते धर्माला दुःखात घातल्याशिवाय. कमी बुद्धीच्या माणसाशी कधी डोकं लावायचं नाही, आपली बुद्धी भ्रष्ट होती. जी माणसं डोक्यात कमी आहे ना त्यांना टाळायचंच. व माळीत म्हणजे 108च का घालू नको, इंटरकाल कमरच का बांधतो, तो मुंडकं बांधेल, तुला काय. या कमी बुद्धीच्या माणसाशी कधी डोकं लावायचं नाही. आणि धर्माला सगळ्यात मोठा धोका कमी बुद्धीच्या माणसापासूनच. देव दिंडीत गेलं ना देव भेटतो का, एक टांगीने असलेला देव भेटतो का. या एक वाक्य सांगा, तासाच्या बाहेर पडलेलं पीक वाळपायला तकलीफ करतो. तासाच्या बाहेर पडलेलं पीक वाळपायला तकलीफ करतं, खुरपायला आडवं येतं पण पोसतो नाही. तुम्ही मला महाराज असं का म्हणला, मी कागद पेन काढून ठेवायचा आणि मी जेवढे ओव्या सांगून तेवढे घरी गेले उचकायच्या. 9वा अध्याय काढा आणि 38 नंबरची ओवी काढा. मुडा हुनी पीच काढिले, निर्वाळीय भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काही. त्याचा काही विचार करायचा नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय आणि तिसऱ्या मुद्द्याला आजच्या सुरुवात. कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना, दरिद्रवादी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, काय देवानं वाईट केलं नाही. हा थोडे दिवस राहायचं, इथे काही दिवस राहायचं नाही, याची काही गॅरंटी नाही. हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर काय, याची काही गॅरंटी. पाया पडून सांगतो आपण येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. एक वाक्य सांगू, उत्पत्ती मी आहे, स्थिती ही मीच आहे आणि लयही मीच आहे. पुन्हा उलट फिरवतो, जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझाच अंश आहे. म्हणजे लाकडामधला किडा आणि गादीवर झोपणारा राजा, वाळवंटात तरफडणारा गाढव आणि काशीवरून पाणी आणणारा साधू, पखाल वाहणारा हेला
आणि रेडा बोलवणारे ज्ञानोबा या सगळ्यातलं चैतन्य मीच आहे. उमरे यांच्या प्रथम श्राद्धाच्या योगाने त्यांच्या पाठीमागे राहिलेली त्यांची 3 मुलं या दुःखद प्रसंगाला जमलेले अतिष्ठबद्ध परिवार, गायक वादक गुणीजन मंडपवाले मॅन सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले सगळे स्टेजवरील उपस्थित परिसरातील गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या वतीनं अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या श्राद्धाच्या पहिल्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी त्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंगाला जमलेले अतिष्ठ नातेवाईक सगळं मिळतं महाराज, पण 4 गोष्टी जगामध्ये कधी मिळत नाही. एक, आयुष्यातला वाया गेलेला क्षण तुमच्या कधी मिळणार नाही. 2, शरीराचे इंद्रिय कधी मिळणार नाही. 3, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. पैशाने तुम्ही सगळं कमवू शकाल, पण 4 गोष्टी कधी तुम्ही कमवू शकत नाही. एक, तुमच्या आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही, कधीच नाही. 2, शरीराचे इंद्रिय पुन्हा नाही. 3, दूध पाजणारी आई, ती येडी आहे पण आई आहे, बोली आहे पण ती आई आहे, कधी मिळणार नाही. 4थं वाक्य सांग. बाप आंधळा आहे, बाप पांगळा आहे, बाप बहिरा आहे, बाप मुका आहे, बाप येडा आहे, बाप पागल आहे, पण बाप त्या घराचा खांब आहे. धनात या खाटावर झोपलेला बाप असतो ना, त्या घराकडे कोणाची वाईट नजरेनं पाहायची ताकद नाही, एवढी ताकद झोपलेल्या बापात असते. बाप आई, एक वाक्य सांग. बाप आई यांच्यावरची भाषण करून आई कळणार नाही, भाषण करून बाप कळणार नाही, व्याख्यान देऊन आई कळणार नाही, व्याख्यान देऊन बाप कळणार नाही. एक वाक्य सांगू. आई बापाची सेवा रक्तातच असावी लागते. याच्यात तुमचं मत काय? भाषण करून कोणी आईवर कविता करणारा माणूस आईला भाकर घालतो असं नाही. चित्रपटात एखाद्या नटीनं आईची भूमिका फार चांगली ओळखली म्हणजे ती आई असं नाही. आईची सेवा, बापाची सेवा ही रक्तात असावी लागते. ध्यानात ठेवा. हे रक्तात सगळं मिळतं, पैशाला काय मिळत नाही, काय मिळत काय नाही. एक वाक्य ध्यानात ठेवा. तुम्ही थकून आल्यावर पाठीवर हात फिरवणारी आई किती वेळ आहे? महिला म्हणलं तुमची आई जिवंत आहे ना? आई जिवंत आहे ना तुमची? तुम्ही तिला कधी भेटायला जा, कधीही भेटायला जा. तुमची पिशवी कधी रिकामी नाही. तिच्यात बोरं जातील, हरभरे जातील, भुईमुगाच्या शेंगा जातील, गवठ जातील. तुमची पिशवी भरून देणारी फक्त कोण आहे? जाऊ द्या, ती भोळे असू द्या, येडी आहे असू द्या, तिच्यात तिला नीट बोलता येत नाही, नाही येऊ द्या, नाही येऊ द्या. ती कोण आहे? आई आहे. सांगा आपली पिशवी भरेल कुठपर्यंत? आई. एकदा आपली आई गेली ना, आई गेली ना एकदा, आपल्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धोर निघू द्या, पिशवी कधी न्यायची? ती पिशवी भरवणारी फक्त कोण आहे? आई. दुसरं वाक्य ऐका माझ्या. बाप येणार, बाप येणार, बाप पागल आहे, बाप येणार. आणि हे खरं सांग, रात्रंदिवस माझी मुलगी सुखी असावा ही प्रार्थना देवाकडे करणारा जगात एकच आहे, तो फक्त बापच आहे. त्याला अपेक्षा नाही. त्याच्या हाताला चांगलं घड्याळ असावं, त्याला काही घेणं नाही. त्याच्या पायाला चांगली चप्पल असावं, त्याला काही घेणं नाही. मुलीच्या गालावरचा हसू हीच बापाची श्रीमंती आहे. समजून टाकतो. शेवटचं वाक्य पुढे नेतो. ज्याला आई कळले, ज्याला बाप कळला, त्याला देव कळायची गरज नाही. तुम्हाला सांगू, तो देवच झाला. पुढचं वाक्य सांगू. ज्याच्या पाठीवर आई बापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. वर्ष श्रद्धाला त्यांच्या कुटुंबावर आलेल्या दुःखद प्रसंगाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना आजच्या कीर्तनाला सुरुवात. एक वाक्य सांगतो मला. सगळं जावा माणसाचं, आई जाऊ नाही, सगळं जावं, बाप जाऊ. हे घरदार हे सगळं क्षणिक येते. सकाळी आहे, दुपारी नाही, त्याचं काय एवढं विशेष नाही. ते नवीन, पण आई कधी जाऊ नये, बाप कधी जाऊ नये. आणि या कुटुंबामध्ये त्या बिचाऱ्याला थोड्याशा तरुण वयामध्ये आलेला मृत्यू, त्यांच्या पाठीमागे राहणारी 3 मुलं, त्यांच्यावर प्रेम करणारे संतोष भाऊ, त्यांचा सगळा परिवार, त्यांचे भाऊ सगळे, या दुःखद प्रसंगाच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी श्राद्धाच्या बाबतीमध्ये एक वाक्य तुम्ही घटाघट कीर्तनात बसलेल्या माणसाने बोलत जायचं. तर आजचं कीर्तन कळत. हा अभंग तुकोबारायांचा आहे. कडवे 4 आहे. हा अभंग मनाला उपदेश करणारा आहे. मालिकेमध्ये याला कडवी बोलत जा.
5 आहेत आणि गाथ्यामध्ये कडवे याला 4 आहे आणि हा अभंग कीर्तनाला घेतलेला आहे. आई मिळेल सगळे मिळणार, आई मिळणार नाही, बाप मिळणार नाही, सगळं मिळेल. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 5 गोष्टी देवाकडे मागवा आणि अभंगाला सुरुवात करू. हे देवा पांडुरंगा माय बापा पंढरीनाथा, 5 शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकरी संप्रदायाची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, काय फरक पडणार नाही. देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल, पण देवा तू माझ्या आयुष्यात 2 गोष्टी माझ्याकडून कधी नेऊ नको रे. एक, माझ्या गालावरच कधी हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. आणि खरं सांगा देवा तुला, मला माहित आहे समाधान जिथं आहे तिथं देव आहेच. एक वेळ वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबई न दिसे. आणि त्या पुण्य स्वर्णाच्या श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात. पहिला मुद्दा कीर्तनाचा श्राद्ध घालावंच लागेल याच्यात शंका नाही. मग एखादं बसणाऱ्याने जर कोणी शंका घेतली का घालायचं, उत्तर आपल्यावर ज्यांचं कर्ज आहे त्यांच्या कर्जातून मुक्त होण्याचा हा उपाय आहे. आपण तर काय आपल्या बापाच्या कर्जातून मुक्त होऊ शकत नाही, पण त्याच्यातून उतराई होण्यासाठी थोडंफार केलंच पाहिजे. आणि त्या श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात. आता काही कमी पैशाला उत आलाय, बुद्धी कमी झाली, मग काही नाही म्हणायचं माणूस मेल्यावर का आला श्राद्ध घालायचं, याही अडपटायची लोकांना. ही माणसं हुशार आहेत असं नाही, त्यांना थोडी सासरवाडी तगडी मिळेल, पैशाची थोडी गमेंड आहे. 2-4 अडपट लोक त्यांना 5 वाजता फोन करून बोलून घेतात. त्यांना वाटतं आम्ही आहे विद्वान, त्यांना नाही आखलीचा पत्ता, त्यांना काय भेजा बिजा काय नाही. फक्त काय झाली गंमत, थोडासा पैशाला उत आलाय, सासरवाडी थोडी तगडी आहे, बायकोला भाऊ नाहीये, इस्टेट आहे ती मिळणार आहे. आणि मग ती बधीर झाल्यामुळे ती ज्ञानेश्वरी गाथा हे जुनं झालं, हे त्याला हे बंगार म्हणून सोडून द्यायचे. काहींच्या कुत्र्याला बिस्किट बापाला नाही. साधी उत्तर आहे, जग सुधारणारच नाही कधी. याच्यावर तुमचं मत काय सुधारायचं राहिलं, सुधारायचा काय विषय, सुधारणार नाही जग. लोकांनी सध्या असं विचारलंय मूर्ख वागणे म्हणजे सुधारणे. काय खावा याची तरी अक्कल आहे का? महिला म्हणलं पापड भाजून खातात का तळून? तुम्ही काय तळून आकली आहे का तुम्हाला? कळेल पापडाला चकना म्हणतात. इतकी इडी लोक आहेत. नाही चला थोडं पुढं, तुम्ही पुढे राहतच का? आता मुद्द्याला सुरुवात झाली. फक्त बारीक मोबाईल मध्ये घेऊन जाणं, ते लिहून न्या, रोज ऐका. हे कीर्तन थोडस सत्य पण ती काळाची, थोडं कानाला वाईट वाटतं लोकांना, पण ते खरं आहे. त्याच्यात काय चायनीज नाही. हे ट्रिकचं कीर्तन आहे मला. हे काल सत्य, आज सत्य, उद्या बाहेर पडलं इथून ते फिटच. त्याला काय नाही, ज्याला बायकोच करेल नाही ना, बायको ज्या पोराला बायको करेल नाही ना, तो बोलूनच येत नाही मला. बायको करू नये अशी नीट करून टाकी बायको आपल्या पुढं असाच म्हणायचा तो बाप. तू तर सासरवाडीला कपाशी वाटण करा गेला, तू मरशील. चंबुक करी गर्जना जो देखील नाही पंचा. उतरला नाही तोपर्यंत ठीक आहे. अभंगाला झाली सुरुवात. आणि म्हणून या अण्णांना भाऊबंधांना श्रद्धांजली वाहताना त्या कुटुंबामधल्या 3 मुलांना, त्यांच्या पत्नी, त्यांचे भाऊ यांना दुःख पेलवण्याची ताकद परमेश्वर देव, एवढी ईश्वरची प्रार्थना. आणि पहा महाराज, साधा माणूस पण त्याची मुलं पहा, इंजिनियर, 2 मुलं इंजिनियर, एज्युकेटेड पोरं आणि चांगली मुलं हीच बापाची खरी संपत्ती आहे. चांगली मुलं ही बापाची खरी संपत्ती. पैसा काय कोणता, पैशाला कोण खात? एका मिनिटात सांगतो तुम्हाला, 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. किती? 4,30,000. तुम्हाला हिशोबच सांगतो, लिहून घ्या. 80,000 बायकांनी 1,00,000 पोर, 180. 1,00,000 नातू, 3,05,000 आणि 1,00,000 पंतू, 4,30,000. मग रावणाला कोकणावर साखर किती मिळत असेल? त्याच्या
पुढे जर ऐकलं तर मुंगे येतील डोक्याला तुमच्या. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,00,000 नातू, 1,00,000 पंतू, 7 कोटी घरे कांचनाची, 7 लक्ष तांब्याची, 7 लक्ष काशेची, पुरी लंका सोन्याची. मेला रावण. आता ऐका, आता लय बारीक ऐका. हे रावण मेला महाराज, पण महाराज लक्ष्मी नम्रतेनं सांभाळावी लागते, नाही तर लक्ष्मी सत्तरत नाही. रावण मेला तर रावणाच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता महाराज. आखी लंका सोन्याची होती, आखी लंका. लंकेतली माणसं जेव्हा सोनं काढायला गेली तेव्हा तिला हनुमंतराय हजर होते. तो गडी नंगात होता हनुमंतराय. हनुमंताला सांगितलं तुम्ही सोन्याला हात लावा, गाठ आपली. मी एकदा जाळेल लंका, तुमची ना आपली गाठ पहिली पडली ना. ही लंका बिभीषणाची आहे, मी पुरावा आहे त्याचा. रावणाचा काय संबंध आहे? आता बसलेली माणसं उत्तर द्या. अख्खी लंका सोन्याची आहे. 1 टन सोनं जरी रावणाच्या तोंडात घातलं असतं ना, 1 टन घालता आलं. महाराज महिला मंडळ, सोन्याचा फुटका मणी रावणाच्या तोंडात घालायला नव्हता. बायकोनं मंगळसूत्र बाहेर काढलं आणि मंगळसूत्राच्या शेजारचे मणी रावणाची बायको मंदोदरी काढायला लागली. आणि माझ्या गळ्यातला 1 मणी रावणाच्या तोंडात घालायचा, 1 मणी. याची लंका सोन्याची आहे. तिथं हनुमंतराय आले, म्हणले झाकून ठेवा, तो तोडायचा नाही. का? तो तुझ्या बापानं दिलाय, रावणाचा काय संबंध आहे? महाराज प्रमाण नीट ऐका. तुका म्हणे ज्याची संपत्ता संगत कवडी गेली नाही, संगत कवडी गेली नाही, शंका नेले ना. तुम्हाला काय नाही तशी, मलाही काय नाही असे. मग कशाला मान कोरी तू? कशाला पाणी मारून का शिकितो? कशाला चांगल्या दुधात पाणी घालतो? पिऊ दे ना वासराला. त्याच्या तो तोंडात वाट घालून खोट्या गवणी तू कशाला पाप करतो? आणि कोणीही पाप करा, फळ त्यालाच भोगायची, दुसऱ्याला नाही. याच्यावर मत काय तुमचं? एक वाक्य सांगा, मरेपर्यंत पाठ करा. दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे. शब्द नीट ऐकायचा बरं का. दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे. पण दशरथ पुत्र शोकाने मिळाला हे त्याचं कर्म आहे. पुन्हा उलटे फिरू का. दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे. दशरथ पुत्र शोकाने मिळाला हे त्याचं कर्म आहे. पण जटायू रामाच्या मांडीवर मिळाला हे त्याचं प्रारब्ध आहे. आपली माणसं पैसे कमाला का थोडी मेंढीत जगायचं आणि येडेवाणी वागायचं तसं मी नाही नाही जिरती. पैशाची, सत्तेची, संपत्तीची, जवानीची पस्ती लई दिवस चालत नाही. गावठी भाषेत सांगू, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. पुढे जाऊ सांगू, भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत येते. दाना निघून गेला तर त्याचा मुक्काम चूल येते. जेवानी फिवानी पैसा अडगाल अंगातली ताकद हे लई दिवस चालत नाही. त्याचा वापर जर योग्य झाला तरच टिकतो. याच्यावर तुमचं मत काय? तुम्हाला वाटतं मग आम्हाला लय माणूस की आम्हाला 5 वाजता मित्र भेटायचा, फक्त पाजण्यासाठीच मित्राचा फोन आहे, हरिपाठासाठी नाही. तुम्ही तुमच्या मित्राला 8 दिवस पाजू नका, तो नालायक तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. काय म्हणते तुमचं बघा. आम्हाला लय समाजात मान आहे, आम्हाला लय माणूस की आहे, गच्चीवर आहे. नाही नाही नाही. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. शरपंजरी भीष्म पडला पण सोडवला नाही. तू कोण टिकूजी? तू कोण टिकूजी?
हो शरपंजिरी भीष्म पडले जसं रडले महाराज. गोपाल कृष्ण भेटायला गेले तर भीष्म रडले आणि भीष्म म्हणतात मला आज मरण यायला लागत होतं, माझं भाग्य होतं. कृष्णाने सांगितलं कर्म शिल्लक आहे भाऊ, 6 महिने तुला शरीर बांधाव ठेवावं लागेल. बांधाव शरीर ठेवलं. भीष्माची ही अवस्था झाली. तुम्ही कोण? जरा कमेंट कमी करा कमेंट. 15 जीपीला म्हणजे तू काय राष्ट्रपती नाही जा. वा वा वा. काही माणसं कोणाला जुमानीतच नाही. कमेंटीत जगा द्या, ती कमी करा. जिरती एक दिवस. उदाहरण मोबाईल मध्ये घेऊन जाऊन लिहून न्या, रोज ऐका कशी जिरती. हात जोडून मिळवणा सांगत होता 5 गाव घ्या मिटून टाका. हात जोडले कृष्णानं आणि याला सांगितलं 5 गाव घ्या मिटून टाका, येडेवाणी करू नका. ती आंदोलन म्हणलं धृतराष्ट्र सुईच्या टोकावर मावेल एवढी जागा देणार नाही. फुकट मिळत होती काही का? तुम्ही मला बसलेली माणसे पटापटा उत्तर द्या. कौरवांना 5 गावं फुकट मिळत होती काही का? फुकट. काय संबंध होता त्यांचा? आंदोलन जर मान्य केलं असतं तर पुढचं घडलं असतं. ते म्हणलं सुईच्या टोकावर मावेल एवढी देणार नाही. कृष्ण म्हणला होते आता तुला नाही ऐकायचं, माझं तुला उत्तर आलाय. तुमच्या अंगात थोडी रग झाली त्यामुळे तुम्ही म्हाताऱ्याची टिंगल करणार. वाहून द्या तुमचं, वाहून द्या. महाराज दिवस फिरतात, दिवस फिरतात, दिवस फिरतात, दिवस फिरतात. 2.5 वर्ष सरपंच आहे तू, येडेवाणी करू नको. दिवस फिरतात. ज्याची त्याची संघर्ष द्याला त्याला देऊन जा. तुझ्या खिडक्याची घेतो नुसत्या. हो 58 वर्षाचं झाल्यावर तू नोकरीतून रिटायर होणार आहे. हे करू नको. ऑफिसात नीट बोल माणसाशी. तू उतरल्यावर म्हातारे म्हणतो उदय परवा येईल आणि रिटायर झाल्यावर येडा होऊन हिंडतो गावात. असं येडेवाणी नको करू. 58 नंतर गावात येणार तू. 27 खोल्याचा बांगला, 13 बेडरूम आणि 1 बाथरूम आणि एकच पोरवून फाट्या बावडीचे. काय करतो नवरी बाळा याला ते मिवणीला खुलवायचं. ती म्हणजे मला दिवसभर चिंता करायचं काही कारण नाही. आपण येताना काय आलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. फायनल सांगते चिंता करायची नाही. कारण निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणाराही देवच आहे. बाकी चिंता करायची नाही. अभंगातला 2रा मुद्दा संपला. अभंगातला 3रा मुद्दा. आज आपण सगळे कैलास मोहन यांना